तर इकडे रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक झालेत, ते रस्त्यावरती सुद्धा उतरतायत। अगदी तो कांद्याचा प्रश्न असो की आता सरसकट कर्जमाफीचा प्रश्न असो, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांचं आंदोलन झालं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। तर फडणवीसांसोबत भेट घेऊन या संदर्भात ते चर्चा करणार आहेत। सरसकट कुठल्याही अटी शर्तींच्या शिवाय कर्जमाफी व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी ते भेट घेणार असल्याचं कळतंय। आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत। जुई, सविस्तर माहिती काय सांगाल, नेमकं कधी होऊ शकते ही भेट? वैष्णवी, आज आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। दुपारी 3 नंतर ही भेट होणार असल्याची माहिती आहे। काही आठवड्यांपूर्वी रोहित पवार हे आमरण उपोषणावर बसले होते। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कुठलीही अट त्याच्यात नसावी यासाठी त्यांनी हे उपोषण केलं होतं। मात्र त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली, समजूत काढली आणि त्यांचं उपोषण सोडवलं। परंतु सरसकट कर्जमाफी संदर्भात सरकारने कुठलंही ठोस पाऊल उचललं नाही। त्यासाठी आज रोहित पवार त्यांचं निवेदन देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून दुपारी 3 नंतर विधान भवनात ते येणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं हे निवेदन ते देणार आहेत। त्यामुळे आज या भेटी दरम्यान ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अर्थातच जुई, दुपारी 3 नंतर नेमकं काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेल। आपल्याकडनं त्याचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या पत्नीला पाटणा इथून अटक केलेली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी बिजेंद्र कुमार गुप्ता यांची पत्नी सुमन कुमार यांना पाटण्यातून ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच या टीईटी पेपर फुटी प्रकरणात 3 आरोपींना आतापर्यंत ठाणे पोलिसांनी अटक केलेली आहे। ठाणे पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यात टीईटी पेपर फुटी प्रकरणात तपासासाठी टीम रवाना केलेली आहे आणि त्यामधली ही मोठी कारवाई आपण सध्या पाहू शकतोय। पाटणातून एकाला अटक झालेली आहे आणि त्याच म्हणजे बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या पत्नी सुमन कुमारी।